मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळेल. पहिलाच बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज हेमंत शिंदे उर्फ जम्बो सर, तर स्ट्राईक एंडला चेतन उपाळे हार्ड हिटर बॅट्समन, नॉन स्ट्राईकला गणेश मोरे. तिन्ही फलंदाज आणि गोलंदाज जर आपण पाहिले ना तर अक्षरशः नामांकित आहेत. आणि पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने, पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. बोटांची जादू पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न झाला. बोटांची जादू फिंगरचा इथे वापर केला जातो. जम्बो सर यासाठी ओळखलं जातात. वय वर्ष 52 आहे आणि अजूनही त्यांच्या बोटामध्ये जी जादू आपल्याला पाहायला मिळते ती त्याच प्रकारे पाहायला मिळते. खरं तर क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नाहीये. 52 वय असणार व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळताना पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक दर्जेदार बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र अक्षरशः चांगलं वळण घेतोय आणि अक्षरशः चेतन उपाळे जो फलंदाज पाठीमागच्या मॅच मध्ये इन्फॉर्म होता त्याच फलंदाजाला मात्र थांबवून ठेवलं. या वेळेला पहा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्विच खूप कुठे तरी चुकला, फसला मी म्हणेन. आणि इथेच मात्र कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांनी मात्र एक चांगला झेल टिपला आणि चेतन उपाळे हे मात्र माघारी परतलेले आहेत. खरं तर रिव्हर्स म्हटलं की दुधारी तलवार, लगा तो आबाद नाही तो बरबाद. इथे कुठेतरी वेगळं करण्याचा प्रयत्न चेतन उपाळे यांचा राहिला, परंतु प्रयत्न आलं अपयश आणि कव्हर रिजन मध्ये एक दर्जेदार झेल टिपलेला आहे. चेतन उपाळे माघारी परतलेले आहेत. नाराज असतील, नाखुश असतील. पाठीमागच्या मॅच मध्ये त्यांनी 39 धावांची एक विस्फोटक खेळी केली होती, परंतु या वेळेला ते मात्र गोल्डन डकचे शिकार ठरले. कोणतेही धाव त्यांच्या खात्यामध्ये ऍड न करता ते मात्र माघारी परतलेले आहेत. अगदी जड पावलाने जड अंतकरणाने मात्र ते मैदानाच्या बाहेर येतात. जम्बोश्वर यांचं कौतुक करावं लागेल. त्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केले. पहिले 2 बॉल त्यांनी डॉट टाकले. तिसऱ्या बॉल वरती कुठेतरी चेतन उपाळे यांनी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच जाळ्यामध्ये अडकले गेले. एक धाव धावफलकावरती लागली जाते. अक्षयने मात्र श्री गणेशा केलेला आहे कळमगाव JMCC टीमचा. आता स्ट्राईक रोटेट झाले. गणेश मोरे यांच्याकडे स्ट्राईक. गणेश मोरे यांचा टान्स खूप चांगला आहे. ज्या पद्धतीने ते उभे राहतात ना असं वाटतंय प्रत्येक बॉल वरती ते हमी होणार आहेत. आता मात्र तेच रूप धारण त्यांना करावं लागेल. हो, इथे देखील स्विंग अँड मिस. अगदी टप्पा पडल्यावर बॉलने वळण प्राप्त केलं आणि फसवलं गेलं गणेश मोरे यांना. ही खासियत आहे, ही ओळख आहे जम्बो सरांची. आतापर्यंत पहा 5 बॉल त्यांनी टाकलेले आहेत, 1 विकेट महत्वपूर्ण मिळवलेले आहे आणि फक्त एकच धाव जम्बो सरांनी खर्च केलेली आहे. शेवटचा बॉल उचललाय. एलिव्हेशन कमी, उंची जास्त, लांबी कमी. प्रवीण शिंदे चेंडू खाली आलेत. खरं तर कॅच पकडणं खूप महत्वाचं होतं. धावत्या पावलांनी कॅच घेत असताना कॅच मात्र ड्रॉप झाले. धरणीला दान झालाय आणि इथे मात्र पहा एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः बॅटिंग करत असताना JMCC कळमगाव या टीमची परिस्थिती तुम्ही पाहताय. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे सदस्य, 4 खेळाडू हिरे वानवली टीमचे सुदेश तक्काळ यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एक षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा धावफलकावरती अवघ्या आहेत. कुठेतरी जम्बो सरांनी रुळे वैभव रुळे टीमची मात्र सुरुवात चांगली करून दिली, परंतु पाठीमागची जर आपण मॅच पाहिली ना रेणोशी विपक्ष रुळे एका बॉलच्या पाठीमागे 6 धावांची आवश्यकता असताना जणू काही मैदानाच्या आतमध्ये सूर्यकुमार यादवचं अवतरले असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. विवेक शिंदेने काय अफलातून कॅच पकडली. कॅच ऑफ द डे पाहायला मिळालं. 100% योगदान दिले आणि कुठेतरी सीमारेषेच्या बाहेर जाणारा बॉल त्यांनी अडवला. एक अफलातून कॅच पकडला आणि म्हणूनच तो सामना जिंकला. हो, इथे मात्र फक्त या बॉलला दिशा दिले. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. त्यावेळेला बॅट मधून फटका आला होता ना सुनीलच्या, असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. अक्षरशः डकआउट मध्ये रेणुशाचे देखील वातावरण अगदी टाळ्यांचा गजर करत होतं. त्याच वेळेला रुळे वैभव रुळे टीम साठी विवेक शिंदे अशा प्रकारे धावून आला की त्यांनी कॅच ऑफ द डे पकडला. कॅच पकडल्याने मॅच देखील पकडला आणि म्हणूनच त्यांनी मात्र पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय. हो, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला.
पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा जंबो सरांनी खर्च केले. दुसरा फिरकीचा जादू रुळे टीमचा अक्षरशः सितारा अमोल शिंदे आलेले आहेत आणि अमोल शिंदे देखील बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळतात. पहिल्या 2 बॉलच्या पाठीमागे त्यांनी अवघ्या 2 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन खूप चांगलं आहे. बॉल वळवण्याची क्षमता अमोल शिंदे यांच्याकडे खूप चांगली आहे. याही वेळेला अप्परकट खेळण्याचा प्रयत्न करतो. डान्सिंग द डाऊन विकेट पुढे आले होते. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये अक्षरशः विनायक शिंदे आहेत. त्यांनी डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत यष्ट्यांचा वेध घेतला आणि अक्षरशः अक्षयला देखील माघारी पाठवलाय. कुठेतरी कळमगाव JMCC संघ अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे बॅकफुटला ढकललेला आहे. अक्षरशः त्याचं कारण काय असेल ना मित्रांनो, तर त्याचं कारण आहे रुळे वैभव रुळे टीमची गोलंदाजी. गोलंदाजांचं वर्चस्व आतापर्यंत चांगलं राहिलंय. त्या प्रकारे चेतन उपाळे यांची विकेट गेली आणि तदनंतर मात्र संघ अडचणीमध्ये आलाय, बॅकफुटला ढकललाय. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. हा बॉल ऑफसाइड, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंच आमच्याकडे वळाले, दोन्ही हात समांतर बाजूला केले आणि इथे वाईट बॉलचा इशारा आलाय. सिंगल धावफलकावरती जोडूया. अमोल शिंदे यांचं देखील कौतुक करावं लागेल. काही गोलंदाजी केले परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार आलेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. या अगोदरचा बॉल जर आपण पाहिला ना तर ऑफ स्टंप वरती ठेवला होता अमोल शिंदे यांनी, परंतु यावेळेला त्यांनी लेग स्टंप वरती ठेवला. तो देखील खराब बॉल पाहायला मिळाला. अर्थातच अमोल शिंदे यांच्याकडे व्हेरिएशन खूप चांगला आहे, परंतु यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल, या बॉलला उचललाय आणि फेकून दिलाय डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या बाहेर. तुषारच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा एक नेत्रदीपक षटकार. याच प्रकारची बॅटिंग JMCC कळमगाव टीमला अपेक्षित आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता, शॉर्ट टर्म पोल अँड सक्सेसफुल. अगदी या बॉलला फक्त वळवलंय, दिशा दिले, ताकदीचा वापर चांगला होता आणि म्हणूनच सीमारेषा ओलांडले बॉलने 6 धावा मिळालेत. हो, यावेळेला व्हेरिएशन पाहायला मिळालंय. टप्पा पडल्यानंतर बॉलने वळण घेतला आणि इथे मात्र वाईड बॉलचा इशारा जरूर आलाय. पंचांनी आमच्यापर्यंत वाईड बॉलचा इशारा नक्कीच घोषित केलाय. अमोल शिंदे यांना हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 14 धावा धावफलकावरती. धावा येत आहेत आणि येणं गरजेचं आहे. प्रथमतः बॅटिंग करताय तर धावा येणं गरजेचं आहे. हो, आणखीन एक मोठा ब्लास्ट या वेळेला टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम केलाय. हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट टर्म पोल अँड सक्सेसफुल. काय फटका सजवलाय नेत्रदीपक. या फटक्याच्या पाठीमागे ताकद पाहायला मिळाले. धावा येत नव्हत्या परंतु यावेळेला पहा या फटक्याची पुन्हा एकदा क्रिया. थोडेसे शफल झाले, बॅटचा चेहरा ओपन केला, बॅटच्या रनर मध्ये बॉलला घेतला आणि ऑन साइडला वळवलं. तिथे मात्र डीप मिड विकेट रिझनचे क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले. ओहो, यावेळेला फटका बसलाय. विनायक शिंदे नाही बॉल पर्यंत पोहोचणार. त्यानंतर पहा सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? यस, इथे मात्र 2 धावा धावफलकावरती जोडूया. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा धावफलकावरती. खर तर JMCC कळमगाव या टीमच्या स्कोर बोर्डवरती मॅजिकल फिगर पाहायला मिळते. 22 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट आणि 2 ओव्हर. हे आपण चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. ऑन स्कोर बोर्डवरती 11.00 ची सरासरी आहे JMCC कळमगाव टीमची. ही सरासरी त्यांना वाढवावी लागेल कारण रोळे टीमकडे मात्र बॅटिंग लाईनअप खूप चांगला आहे. तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान करणार आहोत. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे खजिनदार आदरणीय श्री चेतन शेलार यांना मी विनंती करतो की आपण देखील या. त्याचबरोबर रेणुशी टीमचा स्टार खेळाडू, गब्बर या नावाने ओळखले जाणारे फेमस खेळाडू गणेश शेलार यांनाही आम्ही विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. आणि गावडोशी KCC टीमचे विजय सकपाळ यांनाही आम्ही विनंती करतो की आपण या. आणि इथे मात्र विकेटचं पतन. विवेक शिंदे बाहुबली पहिलाच बॉल हाताळत असताना गणेश मुरे यांना मात्र माघारी पाठवलंय. बॉल क्रमांक 3 मध्ये विवेक शिंदे यांच्यावरती रुळे टीमने धुरा सोपवली आणि पहिल्याच बॉल वरती विवेक शिंदे यांनी मात्र गणेश मोरे यांना माघारी पाठवलंय. खरं तर विवेक शिंदे हा KSKचा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे.
परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याला ओळखलं जातं, जाणलं जातं. आणि आज पहिलंच बॉल टाकत असताना त्यांनी मात्र गणेश मोरे सारख्या मोठ्या खेळाडूला माघारी पाठवलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश दाखल झालेले आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला ओळखलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीत. टप्पा पडल्यानंतर थोडेसे क्षेत्ररक्षक भम्बलिंग झाले. एक धाव कंप्लीट. बॉल शोधतायत गवतामध्ये. तर पावसाळी क्रिकेट म्हणलं की तुम्हाला पाऊस आणि गवत पाहायला मिळतं. आज पाऊस पूर्णपणे थांबलाय, परंतु गवत पाहायला मिळतं आणि गवतामध्ये बॉलला शोधावं लागला. तत्पूर्वी धावफलकावरती धावा घेतलेल्या आहेत, तब्बल 3 धावा. 25 धावा धावफलकावरती. एक चांगला स्ट्रोक या वेळेला. 5 क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचलेले आहेत, परंतु बॉल देखील अडवण्याचा चांगला प्रयत्न झालाय. तोपर्यंत आणखीन 2 धावा धावफलकावरती जोडूया. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 27 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तुषारने मी म्हणेन डावाला सावरलंय कळमगावच्या, कारण त्याने 4 बॉलच्या पाठीमागे 16 धावा बनवलेत आणि 2 षटकारांचा समावेश आहे. आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आहे. टप्प्याचा बॉल वाईडिश यॉर्कर पाहायला मिळालाय. भन्नाट वेगाने बॉल फलंदाजाला बीट करून विकेट किपर विनायक शिंदे यांच्या हातामध्ये विसवलाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूच्या पाठीमागे मी म्हणेन 1 ते 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. विवेक शिंदे पुन्हा एकदा निघालेत ओव्हर द विकेटने. समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर समालोचनाला मानवंदना देणारा तुषारचा बिग अँड हँडसम षटकार. मी म्हटलं होतं या 2 बॉलच्या पाठीमागे मोठे फटके येणं गरजेचं आहे. तुषारने हे कुठेतरी ऐकलं आणि त्यानंतर मात्र विवेक शिंदे यांच्यावरती या बॉलवरती त्यांनी तुटून पडलेत. धावफलकावरती धावा आहेत 33 धावा. 33 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा बॉल या इनिंग मधील. इथे बॅटची कडा जरूर लागले. स्वतः विवेक शिंदे चेंडू खाली आलेत. आपल्याच फलंदाजांमध्ये त्यांनी चांगला झेल टिपलाय आणि संपवलाय तुषारचा खेळ देखील. आणि इथे मात्र 1 इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 33 धावा धावफलकावरती लागलेले आहेत 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 34 धावांचं टार्गेट आहे. परंतु तुषारचं मी कौतुक करेन, ज्याने मात्र मधल्या फळीमध्ये आले. एक मार झोड तोड त्यांनी फटकेबाजी केली. अक्षरशः त्यांनी 22 धावांचं योगदान दिलं त्यांनी आपल्या टीमसाठी आणि एकतर्फी मी म्हणेन झुंज दिली. 34 धावांचं टार्गेट आहे. येणारे बॉल 18. यानंतरची मॅच लाखवड टीमचे कॅप्टन आणि मांगर टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. मी विनंती करतो की KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे खजिनदार आदरणीय श्री चेतन शेलार साहेब, त्याचबरोबर रेणुशी टीमचे स्टार खेळाडू गब्बर या नावाने फेमस असलेले गणेश शेलार आणि गावडेशी KSC टीमचे खेळाडू विजय सकपाळ, या तिन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या. आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून आम्ही स्नेहपूर्वक सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठानचे उपखजिनदार आदरणीय श्री किशोरदादा जाधव यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. किशोरदादा जाधव आपण या, आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. गणेश शेलार, चेतन शेलार आणि त्याचबरोबर गावडोशीचे विजय दादा, आपल्याला विनंती आहे प्लीज आपण या. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण या. चला टॉस साठी देखील या. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे उपखजिनदार किशोरदादा जाधव यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. मायाने विणलेली उपचार शाल, त्याचबरोबर श्रीफळ देऊन त्यांचा देखील आम्ही स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. चला लाखवड टीमचे कॅप्टन, शेवटचा कॉल असेल. लाखवड टीम
चला लाखोडे टीमचे कॅप्टन वेळ जास्तीचा घेऊ नका विनंती असेल. चला लाखोड टीम आपल्याला पहिल्यांदा ऍडजस्ट केलेला आहे. वेळ जास्तीचा घेऊ नका धावत या. तर इथून पुढे आपण दोन्ही टीमच्या माध्यमातून टॉस करूया. एका बाजूला मांगर तर दुसऱ्या बाजूला लाखवड अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा टॉस आपण ग्रामसेवा संघ गावरीचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाश दादा सकपाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करतोय. कॉल केलेला आहे मांगर टीमने. टॉस जिंकलेला आहे मांगर टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत लगोलग पोहोचवायचा आहे. वेळ जास्तीचा घेऊ नका. तर जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र दोन संघांच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगलेली आहे. रुळे वैभव रुळे विरुद्ध एमसीसी कळमगाव अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. 34 धावांचं टार्गेट आहे रुळे संघासमोर आणि 34 धावांची पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विवेक शिंदे KSK चा बाहुबले आणि स्ट्राइक एंडला षटकार किंग अमोल शिंदे ही घातक टीम रुळ्याची मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. आणि या जोडीला थांबवण्यासाठी गोलंदाजीच्या रनवेवरती एमसीसी कळमगावचा योगेश दाखल झालेला आहे. बॅटल खूप चांगला रंगला जाईल. 34 धावा डिपेंड करण्याची ताकद एमसीसी कळमगावकडे नक्की आहे. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. योग्य टप्प्यावरती हा बॉल आहे आणि चेंडू चाललाय बायच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धाव आणि सिंगल धावेने श्री गणेशा झालाय रुळे वैभव रुळे टीमचा. तर नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय की नाही हे पंच तपासतायत. नक्कीच दोन्ही पंच चर्चा नक्की करतायत. मेन पंचांनी तर सांगितलंय की बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. तर आता पुन्हा एकदा दोन्ही पंच विचार विनिमय नक्की करतायत. चर्चा नक्की केली जाते. तर इथे मात्र मेन पंचांनी पुन्हा एकदा सांगितलंय दिलगिरी व्यक्त केले की हा डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलेला नाहीये म्हटल्यानंतर हा बॉल डॉट असेल. डॉट बॉल आहे ना सर. यस पहिला बॉल डॉट आलाय. योगेशने मात्र अचूक टप्प्यावरती पहिला बॉल रिलीज केलाय. आणखीन एक परफेक्ट यॉर्कर. काय आपलातून बॉल हाताळलाय. नजाकत ताकद या बॉलच्या पाठीमागे. या बात आहे. वेग चांगला टप्पा देखील चांगला. अचूक टप्प्यावरती भेदक मारा केला जातोय आणि अमोल शिंदे या खेळाडूला मात्र अक्षरशः बांधून ठेवले. लागोपाठचे 2 बॉल योगेशने डॉट टाकलेले आहेत. 34 धावा डिपेंड करण्याची ताकद आमच्याकडे देखील आहे हे सांगून देत असताना योगेश पाहायला मिळतोय. योगेश जरूर सांगतोय जर तुम्ही आम्हाला 33 धावांपर्यंत थांबवलाय तर आम्ही 34 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न नक्की करू. आणि पहिले 2 बॉल डॉट आलेत. बॉल क्रमांक 3. परंतु यावेळेला समोरच्या दिशेने अलाउंड दी कार्पेटचे सायने क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतील. बॉलची फेकी केली जाईल. चांगली फिल्डिंग मी म्हणेन त्या ठिकाणी. अगदी बॉल माझ्यापर्यंत येण्याअगोदर मी बॉल पर्यंत कसा पोहोचेन, बॉलला कशा प्रकारे अडवेन आणि बॉलची फेकी लगोलग कशी करेन हे तंत्र मात्र क्षेत्ररक्षकाने चांगलं केलं. आता मात्र 2 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. विवेक शिंदे स्ट्राइक एंडला. हा बॉल सोडून दिलाय. पंचांकडे नजरा वळवल्या जातील. या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय, वाईट आहे की नो आहे हे पाहणं गरजेचं असेल. यस पंचांनी हात बाहेर काढलाय. अर्थातच नो बॉल घोषित केलाय. नो+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया.
4 धावा धावफलकावरती. इथून पुढे अजूनही 15 बॉलच्या पाठीमागे 30 धावांची आवश्यकता आहे. अमोल शिंदे आणि विवेक शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंच नो बॉल आहे ना? येस, नो नाही तर वाईट आहे. पंच खात्री करून आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा. थोडासा वेळ लागला तरी चालेल, परंतु खात्री पूर्णपणे करा आणि त्यानंतर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती आहेत. हो, यावेळेला समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर बाहुबलीच्या बॅट मधून बाहुबली षटकार. काय बॅटचा स्विंग होता. स्टँड अँड डिलिव्हर आपलातून फटका. ज्या पद्धतीने बॉल आला तसा मात्र फेकून दिलाय. अगदी चाबूक शॉट ज्या पद्धतीने खेळला जातो ना त्याच प्रकारे या बॉल आपल्याला पाहायला मिळते. काय फटका सजवलाय नेत्र दीपक. यावेळेला अलाउंडी कार्पेटच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, त्यांच्या अंगाला भेदून बॉल मात्र वेगळं वळण घेतोय. तोपर्यंत सिंगल धाव पूर्ण केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 11 धावा. अमोल शिंदे 3 बॉलच्या पाठीमागे 2, विवेक शिंदे 2 बॉलच्या पाठीमागे 7 धावा. आता समीकरण बदललंय. समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. येणारे बॉल 13 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 23 धावा. हो, आणखीन एक चांगला स्ट्रोक यावेळेला क्रिकेट मधील क्लास दाखवलाय. परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. सिंगल धाव मिळेल. बॅकफुटला जाऊन चांगला कट करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडीशी दिशा वळवली आणि त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. सिंगल धाव धावफलकावरती 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे 12 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 22 धावा. स्पर्धा तुम्ही पाहताय कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत आदर्श गाव घावरी पुरस्कृत कैलासवासी बबन पांडुरंग कदम यांच्या स्मरणार्थ आदर्श चषक 2024 पर्व क्रमांक 6 चा थरार तुम्ही पाहताय. एक चांगल्या दर्जाचं आयोजन आहे. तर ट्रॉफी जर तुम्ही पाहिल्या ना तर ट्रॉफी अगदी किंग ट्रॉफीज आहेत. प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करणाऱ्या ह्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळालेल्या आहेत. छोट्या ट्रॉफीज आहेत परंतु मनावरती अधिराज्य करणाऱ्या ह्या ट्रॉफीज आहेत. बेस्ट फलंदाज, बेस्ट मालिकावीर या देखील वेगवेगळ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, इथे मात्र सिंगल धाव कंप्लीट केले. 40 धाव इथे धावफलकावरती जोडलेले आहे. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा 13 धावा. विवेक शिंदे यांच्या बॅट मधून एक जरूर षटकार जरूर आलाय. अमोल शिंदेनी अजूनपर्यंत एकही मोठा फटका खेळलेला नाहीये. अजूनपर्यंत ते शांत राहिलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. परंतु ही वादळापूर्वीची शांतता असेल का? यावेळेला फटका बसला. अप्पर कट आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी मात्र टिपलाही चांगला असेल. कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडणं खूप गरजेचं होतं आणि कॅच त्यांनी पकडले कव्हर रिझन मध्ये आणि अमोल शिंदे हे मात्र माघारी परतलेत. कट चांगला केला होता परंतु टायमिंग प्रॉपर करू शकले नव्हते. एलिव्हेशन थोडंसं कमी होतं. ताकदीचा वापर देखील कमी पाहायला मिळालाय. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. हाफ ट्रॅकर बॉल थोडेसे बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न चांगला. क्षेत्ररक्षक अगदी हाताची उंजळ करून उभे होते. त्यांच्या उंजळीमध्ये बॉल अडकला गेला आणि त्यानंतर अमोल शिंदे यांना मात्र माघारी परतावं लागलं. 13 वरती 1 अशी परिस्थिती. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 10 बॉलच्या पाठीमागे 21 धावांची आवश्यकता आहे. परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक घातक फलंदाज मधल्या फळीमधील रुळे टीमचा विनायक शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल. मधल्या फळीमध्ये येऊन अनेकदा विनायक शिंदे यांनी मात्र एक चांगली बॅटिंग साकारले. परंतु आज 10 बॉलच्या पाठीमागे 21 धावांची आवश्यकता आहे. 34 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गणेश आलेत. फुलटॉसचा बॉल सर्वाधिक मोठा फटका. परंतु धावा किती मिळणार? यस, फक्त एकच. फुलटॉसचा बॉल होता. फुलटॉस बॉल वरती साजेसे उत्तर नाहीये.
मी म्हणेन डिक्लेअर झोन मध्ये जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि मिळाली एकच धाव. अगदी 360चं हे मैदान असतं ना तर आपल्याला हा षटकार पाहायला मिळाला असता, परंतु 240चं हे मैदान आहे म्हटल्यानंतर कुठेतरी 9 बॉल 20 धावांची आवश्यकता. हो, या वेळेला मोठा फटका जरूर आलाय, बॅट मधून आवाज आलाय, टक, बॉल निघून चाललाय टकाटक सीमारेषेच्या बाहेर. विनायक शिंदे यांच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग गगनभेदी षटकार. पाठीमागचा पाय वाकवला तदनंतर बॅटचा चेहरा ओपन, काव कॉर्नर रिजन सीमारेषेच्या बाहेर एक लांबलचक षटकार ठोकलाय. विनायक शिंदे मॅन फ्रॉम रुळे यावेळेला बॉल सोडून दिलाय. आपण भार जास्त उसळी दिली आणि म्हणूनच पंचांनी मात्र वाईड बॉल घोषित केलाय. आता येणारे बॉल 8 आणि धावा बनवायचे आहेत 13. 8-13चं समीकरण आहे अजूनही. एकतर्फी मॅच होताना पाहायला मिळते. कमबॅक जरूर झालेला आहे रुळे टीमच्या माध्यमातून. हा बॉल देखील सोडून दिलाय. ना दिवाळी ना दसरा, रुळे टीमला इथे मात्र बोनस मिळताना पाहायला मिळतोय. धावा येताना पाहायला मिळत आहेत. कमी स्कोरची ही मॅच आहे आणि जर ही मॅच तुम्हाला बनवायची असेल ना कळमगावला तर डॉट बॉल घेणं खूप गरजेचं आहे. हो, हा बॉल सुरेख होता, सुरेख यॉर्कर पाहायला मिळालाय. इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. आता समीकरण पुन्हा बदललंय, समीकरण येऊन ठेपलंय 7 बॉल 11 धावा. हा बॉल निर्णायक असेल. हा बॉल जर डॉट आला ना तर शेवटच्या ओव्हर मध्ये 11 धावांचं समीकरण थांबेल, परंतु या बॉलवरती मोठा ब्लास्ट आला ना तर मॅच पूर्णपणे झुकली जाईल. हो, इथे बॅटची किनारा लागलाय की काय पाहणं गरजेचं आहे. यस, इथे मात्र बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा, गोलंदाजाची कमाल, विकेट किपरची धमाल, या सर्व गोष्टी जुळून आल्या. इथे मात्र कॅच पकडलाय यष्टी रक्षकाने आणि विनायक शिंदे यांचा प्रवास मात्र इथेच थांबलाय. विनायक शिंदे यांनी मात्र एक चांगली बॅटिंग केली. फटका त्यांच्या बॅट मधून एक मोठा आला, तदनंतर मॅच बनते गेले, परंतु शेवटच्या बॉल वरती गणेश मोरे या नावाचं वादळ देखील आपल्याला पाहायला मिळालंय. आपले इरादे स्पष्ट करत असताना त्यांनी बॉल हाताळला, बॅटचा काहीसा किनारा मात्र लागला आणि तदनंतर विकेट किपरने एक चांगला कॅच पकडलाय. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 11. मॅच अजूनही संपलेली नाही, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आदर्श चषक 2024. गोलंदाजाचं कमाल मैंने खुद को मेहनत में ट्राई करो, हारने के बाद और एक बार ट्राई करो, मंजिल आपकी कदम छुपेगी, बस अपना कॉन्फिडेंस लेवल हाय करो. मैदानाच्या आतमध्ये गणेश मोरे यांनी विकेट विनायक शिंदे यांची मिळवल्यानंतर कुठेतरी JMCC कळमगावचा आत्मविश्वास वाढलेला असेल. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईक एंडला विवेक शिंदे. पहिलाच बॉल हेलिकॉप्टरचं उड्डाण, परंतु फेकी जरूर केले. तोपर्यंत काय घडलं जाईल, यस विकेटचं पतन. प्रवीण शिंदे जसे मैदानाच्या आतमध्ये गेले तसे ते माघारी आले. मैदानाच्या आतमध्ये हेलिकॉप्टरचं उड्डाण जरूर पाहायला मिळालं, परंतु ज्या पद्धतीने कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते ना त्यांची फेकी सुरेख होती. मयूरची फेकी अफलातून पाहायला मिळाली. गोलंदाजाने बॉलला मात्र पकड आणि यष्ट्यांचा वेध घेतला आणि तिथेच मात्र प्रवीण शिंदे यांना मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागलं. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे बॉल 5 आणि धावा बनवायच्या आहेत 10. अक्षय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय काव कॉर्नर रिजन मध्ये, मिस फिल्डिंग, एक धाव कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये संघर्षमय मुकाबला पाहायला मिळतोय. संघर्ष संघर्ष संघर्ष, जितना बड़ा संघर्ष जीत उतनी शानदार होती है. अजूनही कळमगाव JMCC टीम मात्र हार मानायला तयार नाही, परंतु दुसऱ्या बाजूने रुळे वैभव रुळे टीम मात्र संघर्ष करते. संघर्ष करावा लागेल. संघर्ष करण्याची क्षमता त्यांच्याकडेच असते.
त्यावेळेला ऑन साइडला वळवलाय, क्षेत्ररक्षक 2 आहेत आणि 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार विवेक शिंदेच्या बॅट मधून आलाय, एक नेत्रदीपक चौकार. त्या प्रयत्न की ऊंचाई अधिक होते, वहां नसीब को भी झुकना पड़ता है मेरे दोस्तों. प्रयत्न करत राहा, विजय तुमचाच असेल. एका बाजूने विवेक शिंदे मात्र प्रयत्न करतोय मोठी पट्टी खेळण्यासाठी. यावेळेला त्यांच्या बॅट मधून चौकार आलाय. आता येणारे बॉल 3 आणि धावा बनवायचे आहेत 4. 3 बॉल 4 धावांची आवश्यकता. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला, परंतु विवेक शिंदे सारखा एक घातक फलंदाज त्यांच्या समोर आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 15 धावा त्यांनी बनवलेत. हो, आणखीन एक चांगला स्ट्रोक, एक धाव कंप्लीट. फेकी लगोलग करावी लागेल आणि पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. मैदानाच्या आतमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उगवत्या सूर्याचे किंवा पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते मित्रांनो. तर सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कामे करावी लागतात, त्याच वेळा प्रगती होत असते. हा व्होल्टेज ड्रामा आहे, पैसा वसूल मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगताना पाहायला मिळते, कारण दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. एका बाजूने संघर्ष विवेक शिंदे यांचा चालू आहे, परंतु दुसऱ्या बाजूने अक्षयचे प्रयत्न देखील तितकेच चांगले आहेत. आता 2 बॉल 2 धावांची आवश्यकता. टप्प्याचा बॉल खोदून काढला, 1 धाव कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न काय घडलं जाईल. यस, 2 धावा इथे पूर्ण केलेत. संघर्षाच्या मॅच मध्ये वैभव रुळे टीमने मात्र हा सामना जिंकलाय आणि इथे मात्र विजयाची गवसणी घातलेल्या रुळे टीमने आणि हार्ड लक बॅड लक टीम JMCC कळमगाव. तुम्ही जरी ही मॅच पराभूत झाला असला ना तरी तुमच्या संघर्षाला आमचा सलाम आहे. शेवटच्या षटकामध्ये अक्षय आले होते, अक्षयने मात्र मोठे पट्टे खर्च केले नाही, परंतु एकेरी दुहेरी धाव घेतली रुळे टीमने आणि संघर्षाच्या मॅच मध्ये रुळे संघ मात्र तब्बल 7 विकेट्सने हा सामना जिंकलाय. अफलातून मॅच पाहायला मिळाली. आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय विवेक शिंदे, ज्यांनी 8 बॉलच्या पाठीमागे 19 धावा ठोकल्या आणि बॉलिंग करत असताना 11 बॉलच्या पाठीमागे 2 विकेट्स मिळवणारा ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू विवेक शिंदे बाहुबली ठरलेले आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो.